नमस्कार. आज आपण नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक खास मेजवानी आणली आहे. ती म्हणजे तवा मटण मसाला. हॉटेलमध्ये मिळतं तसंच ज्युसी आणि मसालेदार मटण घरच्या घरी आपल्या पद्धतीने कसं बनवायचं ते नक्की आपण पाहूया आता. तर रेसिपीला सुरुवात करूया. तवा गरम करायला ठेवला आहे, मध्यम आच आहे. एक मोठा चमचा तेल टाकलं आहे मी. तर इथं एक छोटा कांदा एकदम बारीक कट करून टाकला आहे. आता आपण हा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तर कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतला की यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि ही आलं लसूण पेस्टचा सुद्धा कच्चापणा जाईल इथपर्यंत आपण परतून घेऊया. छान असं परतून घेऊया. मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर इथं अर्धा किलो मटण मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मोठे मोठे पीस असतात, पण ते मी छोटे छोटे कट करून घेतले आहेत. आपल्याला तवा मटण मसाला बनवायचा आहे त्यामुळं. तर आत्ता हे 5 मिनटं मध्यम आचेवर आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे मटण. ह्या पद्धतीने तेलामध्ये परतून घेतल्यामुळे मटणाची चव आणखीनच वाढते. त्यामुळं आपण हे फिरवून घेऊया आणि यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद टाकायची आहे. पाव चमचा हळद टाकली आहे. अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी इथं अजून एकदा हे मटण हळद मीठ चांगलं मिक्स करून घेऊया. मटण छान परतून होतं. 5 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरच हे मटण छान असं परतून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे ह्या मटणाला छान असं पाणी सुटतं. तर एकदम लहान आच करून आपण ह्या तव्यावरच ताट झाकून अर्धा तासासाठी हे मटण आपण शिजवून घेऊया. यामध्ये तुम्ही वाटलंच तर गरम पाणी टाकून सुद्धा मटण शिजवू शकता, कारण मटणाला थोडा वेळ लागतो. किंवा ह्या स्टेजला तुम्ही 1-2 शिट्ट्या घेतल्या कुकरमध्ये तरीही चालेल. तर इथं मी ताट झाकून आपलं हे मटण एकदम बारीक आचेवर वाफवून घेत आहे. तर आता आपण इथं मटण आपण वाफवायला ठेवलं आहे. अर्धा तास झालं. तर आता मसाला बनवला आहे मी. तेल टाकलं आहे. खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक असं मसाला टाकला आहे आणि लाल मिरची पावडर 1 चमचा टाकला आहे. गरम मसाला 1 पाव चमचा आणि घरगुती आपला काळा मसाला टाकला आहे. तर फक्त ह्याच वस्तू टाकलेल्या आहेत. तुम्ही इथं धना पावडरसुद्धा टाकू शकता. आणि हे चांगला मसाला छान लहान आचेवरच परतून घ्यायचा आहे, नाहीतर करपला जातो. तर बघू शकता मी कढईत मसाला तयार केला आहे आणि मटण आपण कढईत मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. छान असं मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये गरम पाणी करून आपल्याला अजून टाकून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे. अजून गरम पाणी टाकून हे शिजवून घ्यायचं आहे छान. आत्ता 50% मटण शिजलं आहे. अजून नंतर थोडंसं पाणी टाकून आपण 50% आहे ते मटण शिजवून घेणार आहे. थोडंसं 1 कपभर आपण गरम पाणी टाकून अजून एकदा शिजवून घेऊया. तव्यात मी ट्रान्सफर केलं आहे हे मटण. तवा मटण मसाला आहे म्हणून आपलं तव्यातच शिजलं पाहिजे. आणि ह्यातला रस्सा थोडासा आटवून घ्यायचा. तोंडाला पाणी सुटेल असा आपला तवा मटण मसाला तयार आहे. खूप छान लागतो चपाती किंवा फुलक्यासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा छान लागतो किंवा भातासोबतसुद्धा. तर यावर आपण कोथिंबीर घालूया. खूप छान तोंडाला पाणी सुटेल असा तवा मटण मसाला आपला तयार आहे. तुम्हाला माझी एक विनंती आहे, माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.